शहराचे मानबिंदू असलेले मराठी न्यूज चॅनल बेधडक लाईव्ह ठाणे न्यूजचा 6वा वर्धापन दिन आणि साप्ताहिक नवविचार ठाण्याचा प्रकाशन 16 फेब्रुवारी 27 रोजी मराठी भाषा गौरव दिनाच्या सायंकाळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दिवा पूर्व येथील आकांक्षा बँक्वेट हॉलच्या सभागृहात हा कार्यक्रम दिग्गज मान्यवर, शेकडो नागरिकांच्या साक्षीने संपन्न झाला। बेधडक लाईव्ह ठाणे न्यूजच्या मुख्य संपादिका सौ श्रद्धा अमित जाधव तसेच दिवा शहराचे झुंजार व निर्भीड पत्रकार अमित बाळू जाधव आणि त्यांच्या पत्रकार टीमने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। दिवा शहराच्या विकासासाठी आणि कायापालट करण्यासाठी बेधडक ठाणे लाईव्ह न्यूजचा खारीचा वाटा आहे। दिव्यातील सामाजिक, राजकीय, आरोग्य आणि गुन्हेगारी विरोधात बेधडक ठाणे लाईव्ह न्यूज माध्यमातून सतत आवाज उठविण्यात आला आहे। दिव्यातील विविध समस्या आपल्या श्वेत पत्रकारितामधून बेधडक ठाणे लाईव्ह न्यूजच्या वार्ताहर आणि प्रतिनिधी यांनी नागरिकांच्या सुविधेसाठी मांडल्या आहेत। दिवा शहरातील नागरिक, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारी मंडळींना बेधडक ठाणे लाईव्ह न्यूजच्या या कामगिरीबद्दल ज्ञात असून चांगलीच जाण आहे। बेधडक ठाणे लाईव्ह न्यूजच्या 6व्या वर्धापन दिनाच्या या आनंदी सोहळ्याला दिवा शहरातील तसेच ठाणे कल्याण डोंबिवली शहरातील दिग्गज मान्यवर व्यासपीठावर आवर्जून उपस्थित राहिले होते। कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कल्याण शहराच्या निवासी मराठी सिने अभिनेत्री करुणा कातखडे, दिवा येथील स्थानिक प्रमुख पाहुणे नगरसेविका स्नेहाताई अमर पाटील, अर्चना निलेश पाटील, ठाकरे गटाच्या ज्योती राजकांत पाटील, योगेश निकम, तसेच विशेष भेट म्हणून दिवा शहरातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनवणे, पत्रकार सुबोध कांबळे, ज्येष्ठ पत्रकार, कवी गीतकार सुभाष पटनाईक, पत्रकार भीमराव शिरसाट, पत्रकार मिनल पवार, तसेच विविध वृत्तपत्र, न्यूज चॅनलचे पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते। बेधडक ठाणे लाईव्ह न्यूजच्या 6व्या वर्धापन दिनीला दिग्गज मान्यवर आणि दिवा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आम्ही जाधवच्या माध्यमातून वेळ न्यूज या न्यूजचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे। अतिशय चांगलं काम करतात आणि सामाजिक क्षेत्रात जे नेते मंडळी आहेत त्यांचे जे विषय जनतेसमोर आणतात त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देते। कोकणी जय महाराष्ट्र। आपल्याला मला कलम सारखं फटाफट बोलता येणार नाही, तर आज सगळे उपस्थित मान्यवर आणि माझे ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनींना आज मराठी दिनाच्या भाषेच्या शुभेच्छा। आणि आज 6वा वर्धापन दिन आहे, त्याचे पण तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। तर मी तर एवढंच सांगेल की आज आपल्या अभिमानाचा दिवस आहे, प्रत्येक मराठी माणसाचा अभिमानाचा दिवस आहे आणि मराठी भाषेचा अभिमान जपणं ही सगळी आपली जबाबदारी आहे। आणि आपले जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा त्यांनी स्वराज्य उभारलं तेव्हा त्यांनी मराठी भाषेला पहिले सन्मान दिला आहे, सन्मानाचं स्थान दिलेलं आहे। ते स्थान आपल्याला जपायचं आहे। मी जास्त काय बोलणार नाही, मला जास्त काय बोलता येत नाही, पण मी एवढंच सांगेन की जी आपली मराठी भाषेचा आपल्याला जो अभिमान आहे, एक नगरसेविका म्हणून मी एवढंच बघेल की आपल्याकडे प्रत्येक वेळेस मराठी भाषेच्या म्हणजे सन्मानासाठी वेगवेगळे उपक्रम व्हावेत आणि ते आपण सगळ्यांनी अटेंड करावेत, हीच माझी इच्छा आहे। आणि तुम्हाला पुन्हा सगळ्यांना मराठी भाषेच्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। नगरसेविका आहेत, त्यांनी गेले अनेक वर्ष त्यांचे मिस्टर त्यांचे पतिराज या ठिकाणी दिवा शहराचे नगरसेवक होते। त्यांच्या आधी शिवसेनेचा बसा वारसा ज्याने रुजला त्यांचे सासरे म्हणजे वडलोपार्जित जी म्हणतात ना धुरा त्यांनी सांभाळत आहे। अतिशय हेमा वाटतो कारण शिक्षित मंडळी या ठिकाणी राजकारणाकडे वळते, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आपल्या हातातूनच सेवा समाजाच्या हिताचं काम करावं अशी वहिनी शुभेच्छा देतो। खरंच छान आपला जो निर्णय होता तो छान होता आणि खरंच समाजाच्या एक शिक्षित मंडळी करू शकते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। नवीन चालना देण्यासाठी आजपासून किंवा म्हणतो उद्या सकाळपासून एक ठाणे महानगरपालिका हद्दीतील सर्व स्टॉलवर उपलब्ध होणाऱ्या नवीन साप्ताहिक त्यात आपल्याला दिवसात घडणाऱ्या सर्व घडामोडींचं पत्रक अचूक बातमी आपल्याला वाचायला मिळेल। दिवसात काय घडामोडी चालल्या, काय व्हायला हवं, काय चुकीचं होत आहे आणि काय बरोबर होत आहे ही सगळी अचूक बातमी देणारं एक नवीन साप्ताहिक या ठिकाणी त्याचं प्रकाशन होणार आहे। स्मिताताई परांडे यांना विनंती करतो की आपण यावं। स्मिताताई परांडे
चूळ आणि मूळ इतर समाज आणि सामाजिक क्षेत्रामध्ये माझी आलेल्या सर्व मांडणी अनेक क्षेत्रातील साप्ताहिक ठाणे आजच्या या अभिनास्पदाची काळजी घेत असताना आपल्या आरोग्याचं सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान. या ठिकाणी 49 वेळा ज्यांनी रक्तदान केलंय तिला विनंती करतो की आपण घरात यावं. औद्योगिक साठी जोरदार डाळ्याचा प्रकार आहे. 50 वेळा या दादांनी सर्वांकडे आम्ही पण होतो त्यावेळेस एकूण वाढदिवसाच्या निमित्ताने सन्मान होतोय. महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करून माझ्या मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या सहकार्याने आणि आमचे मित्र सन्माननीय अभिजित जाधव यांच्या बेधडक न्यूज लाईव्ह या 6व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना मी शुभेच्छा देतो. खरं तर हा 6वा वर्धापन दिन हा इतक्या बेधडकपणे आम्ही जी साजरा करत असताना मला खूप आनंद होतो की त्यांच्या बरोबरीने त्यांच्या पत्नी सन्माननीय श्रद्धा रमेश जाधव या देखील त्यांच्या या कार्यामध्ये नेहमी सहभागी असतात आणि त्या सहभागाचं फलित आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. खरं तर मंचावरती अनेक मान्यवरांचा मान सन्मान सत्कार करण्यात आला. सगळ्यांची नावं घेता येणार नाही पण त्या सगळ्या मान्यवरांचं देखील काही तेवढंच मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो की आपण या आमच्या मित्राच्या एका हाकेला आपण आला आणि या हाकेवरती आपण तो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जसे आपल्याला सांगितलं की 1 लाख मिलियन्स हे सबस्क्रायबर्स आहेत. खरं तर दिवा शहरातून एका ठाणे जिल्ह्यातून एक दिवा शहरातून जर एक पत्रकार जर 1 लाख सबस्क्रायबर आणू शकतो तर त्या पत्रकाराची ताकद आज या दिवा प्रभागालाही किती आहे. आणि मगाशी मॅडम आपण म्हणालात की मी फार बोलत नाही पण मॅडम आपलं काम येत्या 5 वर्षात नक्कीच बोलेल अशी आम्ही आशा करतो. पण याच निमित्ताने मी अजून एक गोष्ट तुमच्या समोर ठेवतो की आमच्या दिवा विभागातले जे पत्रकार आहेत म्हणजे जे अभिजी आहे त्यांच्यावर संतोष पटवळ आणि इतर सर्व पत्रकार जे जेव्हा कार्य करत असतात तेव्हा दिवा प्रभाग किंवा ठाणे जिल्ह्यात ज्या काही समस्या त्या समोर येत असतात त्यावेळेला पत्रकार अनेकांच्या बातम्या करत असतो जाहिराती करत असतो. मात्र पत्रकाराची ज्यावेळेला बातमी होते त्यावेळेला कुठलाही लोकप्रतिनिधी हा त्याच्या सोबत असतो. ज्यावेळेस आमच्या पत्रकारांच्या अनेक मागण्या असतात म्हणजे घरकुल योजना असेल आरोग्याच्या योजना असतील पत्रकार होणारे अन्याय असेल अशा वेळेला लोकप्रतिनिधी मात्र पुढे येत नाही. मी सन्माननीय नगरसेवक आहे त्यांना विनंती करतो की महासभेतील आपण पत्रकारांचं प्रतिनिधित्व करून जर आवाज उठवला तर 1 लाख सबस्क्रायबर आपल्या मागे नसतील तर या ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण पत्रकार आपल्याला भविष्यात महापुरवताना बघते जर आपण पत्रकारांचे विचार जर लोकांपर्यंत मांडतो. कारण पत्रकार हा फक्त कुठल्या एका समाजाशी निगडीत नसतो. तो कुठल्या राजकीय व्यक्तीशी फक्त निगडीत नसतो. सांस्कृतिक सामाजिक कला क्रीडा अशा अनेक क्षेत्रामध्ये पत्रकारांचं काम असतं. आणि आज या पत्रकारितेच्या निमित्ताने आणि आजच्या या बेधडक चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त आणि साप्ताहिक प्रकाशनाच्या निमित्तानं खरं तर पत्रकारांच्या व्यथा त्या मांडणं गरजेचं आहे. कारण पत्रकार जेव्हा एखादं वृत्तपत्र आज लोकांसमोर घेऊन जाईल त्याच्या खट होणं हे खूप महत्वाचं असतं. तुमच्यासारख्या सर्वसामान्य वाचकांकडून त्या पत्रकाराचं आर्थिक राजकारण चालत असतं. पत्रकारितेचा जर तुम्ही आज सगळ्यांच्या हातामध्ये आपल्याकडे सेल आपण रील्स आणि युट्यूबच्या माध्यमातून पत्रकारिता करत असतो. मात्र जेव्हा एक प्रिंट माणूस काढत असतो तेव्हा त्याला आम्हाला कमीत कमी 16 रुपयाचा खर्च असतो. तो ते पेपर तुम्हाला फक्त 2 रुपये करावा. पत्रकार इतक्या हाल अपेक्षा करून हे सहन करत असतो तेव्हा पत्रकाराच्या मागे उभं राहणं हे तुम्हा सगळ्यांचं काम आहे. अशाच वेळेला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ या संघाच्या माध्यमातून सन्माननीय संतोषजी पडवळ असतील अभिजित जाधव असतील आमचे शिरसाट असतील डॉक्टर दारवाल असतील आणि मी स्वतः युवक अध्यक्ष या नात्याने आम्ही पत्रकारांचे अनेक विषय राज्यस्तरीय अधिवेशनातून म्हणजे नागपूर ते आम्ही मुंबई असा पत्रकारांचा महामेळावा केला. पत्रकारांना कधी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नव्हती पण ती वेळ ज्या वेळेला यायला लागली आणि असं भविष्यात होऊ नये भूतो न भविष्यात असं होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून करत आहोत. बोलण्याच्या ओघामध्ये राहूनच गेलं. आज उस्मान रेजांचा जन्मदिन आणि या जन्मदिनानिमित्त आपण मराठी भाषेला फार महत्त्व देऊ. आज मराठी भाषेचा हा गौरव लाभले मास भाग्य बोलतो मराठी जागलो हरे धन्य
धर्म पंत जात एक वाढत मराठी हे भिड्या जगात माया घालतो. तुम्हाला या गाण्याची आणि या गाण्याच्या ध्वनी चित्रणाची गोष्ट सांगतो. खरं तर या गाण्याचा एक छोटासा भाग आहे. कुसुमाग्रजांनी लिहिलेलं हे गाणं आणि या गाण्याच्या जे संगीतबद्ध केलं ते संगीतकार कौशल इनामदार यांनी गाणं संगीतबद्ध केलं आणि या गाण्यामध्ये गीतेच्या मोठा वैष्णव पासून ते हरिहरन म्हणजे त्याच्यामध्ये आपले विठ्ठल ओमजी असतील, सुरेश वाडकरजी असतील, असे अनेक नामवंत मराठी आणि हिंदी संगीतकार गीतकार यांनी एकत्रित गायलेलं असं हे गाणं आहे. आणि 2000 लोकांचा म्हणजे तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी 2000 लोकांनी मिळून त्याला बोनस दिलाय आणि या गाण्याचा मी एक निर्माता आणि गायक म्हणून देखील तुमच्या सगळ्यांच्या समोर आज उपस्थित अभिमान याच आहे की आजच्या दिवशी मला आपण इथे बोलवलं आणि ह्या 27 फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा दिन त्या निमित्तानं आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम जो मोठ्या उत्साहाने केला आणि करत आहात त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. इथे अनेक शिक्षक वर्ग आहे, सामाजिक क्षेत्रातले अनेक मान्यवर, तुम्हाला दररोज म्हणजे या मंचावरती आम्ही अनेकांना पुरस्कार दिले, अनेकांचं कौतुक केलं. पण ज्या वेळेला आपला सन्मान होतो ना त्याला जबाबदारी वाटतं. असं वाटतं की आज आम्हाला ही शाल मायेची पांढर जी दिलेली असते, फुलांचा गुच्छ हा काटेरी गुच्छ असं वाटतो. कारण जेव्हा तुमच्या हातामध्ये सन्मान होतो ना त्यावेळेला तुमचं जबाबदारी वाढलेली असते. पण ही जबाबदारी आम्ही हातातली टाकली नाही, ती जबाबदारी आम्ही घेऊन जातोय आणि पुढील अनेक वर्षांमध्ये हे साप्ताहिक हे न्यूज लाईव्ह हे अनेक ठिकाणी लोकांच्या समस्या आणि व्यथा मांडून लोकांच्या साठी काम करणार आहे. दिव्याकाच अनेक प्रश्न आहेत. दिव्यात गेली 10 वर्ष नगरसेवकच नव्हते, म्हणजे दिव्यात नाही संपूर्ण ठाणे किंवा अनेक ठिकाणी नगरसेवक आहेत. आज लोकांचे अनेक प्रश्न आहेत. महासभेत पहिल्या महासभेतच काय झालं ते आपण सगळ्यांनी पाहिलं. म्हणजे आज जर लोकप्रतिनिधींचे प्रश्न जर महासभेत पूर्ण होत असतील तर लोकांचे प्रश्न कसे मांडतात. तर त्यावेळेला अहोरात्र दिवस रात्र पाऊस पाणी ऊन सांभाळ त्यावेळेला पत्रकार होता आणि या सगळ्याच दिव्यामध्ये जर एकच मी जर नेहमी म्हणतो की आम्हाला दिव्यात बघावंच लागतं. मी ठाण्यातून आलं आणि खरं तर आम्हाला दिव्यात बघावं लागत नाही, कारण काही दिव्यांचं काम असेल तर आम्ही फोन करायचा किंवा संतोष पडत, कारण ते खंबीर शिलेला राजाचा आहे. आणि दिवा हे म्हणजे म्हणतात ना की खूप आधीपासून म्हणजे मला वाटतं की पहिली रेल्वे सुद्धा तशीच जाऊन होती. त्यामुळे अशा पद्धतीने त्या दिव्याला खूप मोठं आणि इथे मराठी लोक वस्ती असलेला खूप मोठा विभाग आहे. आणि गाणे कसं आणि खरंच खूप छान वाटलं इथे येऊन. आणि जसा तुम्ही उल्लेख करत असता निर्माणीच्या कार्यकर्ता की कडाडीची कार्यकर्ता बनण्यासाठी आपल्या सर्वसामान्यांची गरज असते आणि या माझ्या मैत्रिणी बंधू भगिनींच्यामुळे मला आज एक कार्य करावं वाटत असतं आणि त्यामुळे खूप छान असा प्रतिसाद माझ्या माता भगिनींकडून येत असतो. म्हणून हे माझ्याकडून माझी ही ऊर्जा म्हणजे तुम्ही आहात आणि खरंच खूप छान ह्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आहे. तसंच आज मराठी दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि एवढंच सांगेन की आपले हे कार्यक्रम मराठी भाषा ही आपली जपली पाहिजे, ही सर्व घरोघरी पोहोचली पाहिजे. जे आता विविध विभागातून प्रांतातून लोक इथे आपल्याकडे आलेले आहेत त्यांनाही मराठी बोलता आलं पाहिजे, कारण की आपण मराठी आहोत हे त्यांना सांगण्याची गरज लागली पाहिजे. आपल्याला बघूनच त्यांनी म्हटलं पाहिजे की मला आता इथे मराठी बोलायचं आहे म्हणून. आणि ही मराठी भाषा सर्वांनी खूप जतन केली पाहिजे. आपली ही मातृभाषा आहे आणि ही सर्व मातृभाषा खूप खूप गाजली पाहिजे, प्रत्येकाच्या मनामनाची गेली पाहिजे. मी एवढंच सांगेन. सर्वांना खरंच खूप शुभेच्छा देते आणि धन्यवाद करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठावर जमलेले सर्व सन्माननीय आणि त्यांना ऐकण्यासाठी आपण उत्सुकतेने आपल्या वेळात वेळ काढून इथे या ठिकाणी आला की सर्व श्रोतृवर्ग आज ठाणे न्यूज त्यांचा 6वा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा होत आहे. पोलीस प्रशासन असेल, न्यायपालिका असेल, तेवढीच समाजामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा वर्ग म्हणजे प्रशासन. ज्यांना न्याय मिळत नसेल, प्लॅटफॉर्म भेटत नसेल, त्यांचा आवाज सर्वसामान्य माणसांपर्यंत प्रशासनापर्यंत घेऊन जाण्याचं मोठं काम पत्रकार करत असतात. समाजामध्ये
कायदा सुव्यवस्था राहत नसते किंवा न्यायासाठी जे लोक न्याय मिळवण्यासाठी धडपडत आहेत त्यांना एक मार्ग देण्याचं काम असते, न्याय मिळवून देण्याचं काम असते. ते काम मोठ्या जोखमीने स्वतःच्या जीवावर उदार होऊन ती स्वतःची कुठली आयडेंटिटी न दाखवता सर्वसामान्य माणसांना राहून पोलीस प्रशासनाला देखील तेवढीच बहुमोलाची त्यांच्याकडून मदत मिळत असते आणि त्यांच्या या कार्याला पोलीस आमच्या दलाच्या वतीने ॲक्च्युली आमच्या PCP मॅडम आणि सिनियर साहेब येणार होते, परंतु रमजान निमित्त विविध मीटिंग कार्यक्रम असल्या कारणाने त्यांना वेळ मिळाला नाही. तर अशा या रातमोडाच्या कार्यक्रमाला मला एक संधी मिळाली, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. त्यांच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. याचे या ठिकाणी बेधडक ठाणे आयोग आणि त्याचा औचित्य साधून या ठिकाणी मराठी भाषेचा गौरव नुसता गौरव नव्हे तर अभिमान वाटला पाहिजे. मराठी भाषेसाठी या ठिकाणी प्रत्येकाने ठाणे वाजवली पाहिजे, अभिमान आहे. आणि त्याचा औचित्य साधून या ठाणे सभावर्धापन याच क्षणी साप्ताहिक प्रकाशन उद्यापासून सकाळपासून या ठिकाणी वेगवेगळ्या स्थळांवर आपल्याला दिवा शहरात, ठाणे शहरात, मुंब्रा शहरात अचूक बातमी आपल्याकडे पोहोचेल. काय घडामोडी होत आहेत त्याचं साप्ताहिक प्रकाशन सन्माननीय सोनवणे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नगरसेविका ज्योतिताई यांना विनंती करतोय की आपल्या सर्व त्या साप्ताहिकाचं प्रकाशनाचा कार्यक्रम या ठिकाणी औचित्य साधून या ठिकाणी यांना विनंती करेन की आपण पुढे यावं. अर्चनाताई पाटील या प्रकाशनाचा सुंदर कार्यक्रम आपण पाहतो. खऱ्या अर्थानं विकास पाटील विनंती करतो की आपण या छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुद्रा, विचारमंचावर बसलेले सर्व माननीय आणि समोर बसलेले बंधू भगिनी, आज मला खूप चांगलं वाटतंय की ती महिलांचा खूप आणि बेधडक त्या महिलाच होतात असं माझं म्हणणं आहे आणि ते आज खरं झालं. मी जास्त काही बोलणार मी करुणा काठकर, माझा आगामी चित्रपट येत आहे रात्राणी जून पर्यंत 2 रिलीज होईल आणि आज वर्धापन दिन आहे बेधडकचा 6वा. त्याला मनपूर्वक शुभेच्छा माझ्याकडून आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.